चला मग मित्रांनो, सोप्या पद्धतीत जाणूया मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा तो। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे बाजरी 1 किलो, नाचणी 1 किलो, मका दाणा 1 किलो, ज्वारी 1 किलो, मखाणा 200 ग्राम, आळशी 400 ग्राम, हिरवे चणे 1 किलो, कुळीद 1 किलो, सोयाबीन दाण्या 1 किलो, लाल चणा 600 ग्राम, जव 1 किलो, छोटी बाजरी 300 ग्राम, मेथी 200 ग्राम, ओट्स 1 किलो, आणि गहू 3 किलो। आता मी मोठी 2 टोपं घेतलेली आहे। त्या 2 टोपांमध्ये एक एक करून सगळे जिन्नस मी मिक्स करून घेणार आहे। हे सगळे जिन्नस तुमच्याकडे उपलब्ध असतील तर खूप चांगलंच आहे, नाहीतर तुम्ही तुमच्याकडे जे जिन्नस उपलब्ध आहे ते घेऊन हे मल्टीग्रेन आटा बनवू शकता। आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्यात ड्रायफ्रुट्स किंवा अजून काही गोष्टी ऍड करू शकता। पहा, मी एक एक करून सगळे जिन्नस या टोपामध्ये ओतत आहे। माझा हा एक टोप पूर्णपणे भरलेला आहे। आता मी बाकीचे जिन्नस दुसऱ्या टोपामध्ये एकत्र करून घेते। गहू, कुळीद पीठ असं एक एक करून मी सगळे जिन्नस एका टोपामध्ये काढून घेतलेले आहे। यातल्या काही गोष्टी खूप जणांना आवडत असतील, काही गोष्टी खूप जणांना नाही आवडत असतील। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्यातल्या गोष्टी कमी जास्त करू शकता। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाणे घेऊया आणि त्याची पावडर करून घेऊया। एकदम बारीक पावडर करण्याची गरज नाही आहे, फक्त पिठामध्ये मिक्स होण्यासाठी व्यवस्थित असे आपण एकदा बाटून घेऊया। पहा, मखाण्याची पावडर तयार आहे, ती सुद्धा मी त्या टोपात ओतून घेत आहे। आता आपण सगळे जिन्नस टोपात ओतून घेतलेले आहेत। आता चमच्याच्या सहाय्याने हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। हळूहळू असे मी सगळे जिन्नस एकत्र करून घेत आहे। पहा, सगळे जिन्नस कसे व्यवस्थित असे मिक्स होत आहेत। आता असाच आपण दुसरा टोप सुद्धा मिक्स करून घेऊया।
जर तुमच्याकडे पीठ दळण्याची चक्की म्हणजेच फ्लॉर मिल असेल तर तुम्ही त्यात हे सगळे जिन्नस मस्तपैकी वाटून त्याचं पीठ तयार करून घ्या। नाहीतर आपण जिथे गहू दळायला देतो तिथे तुम्ही सगळे हे जिन्नस वाटून घेऊन त्याचं पीठ बनवून तयार करून घ्या। तयार आहे झटपट घरच्या घरी मल्टीग्रेन आटा। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसं झालं आहे ते। या पिठापासून आपण मऊसूत अशा चपात्या, भाकरी दोन्ही करू शकता।